उमेश पटवर्धन लिखित कथा माझी कथा सादर करती पूर्वाधारक. हे पहा, तुम्ही मनातलं बोलल्याखेरीज तुम्हाला मोकळं वाटणार नाही. मला तुमचा मित्र समजा आणि आपलं बोलणं आपल्या दोघांमध्येच राहील याची खात्री बाळगा. मी तुम्हाला काही मदत करू शकलो तर मला आनंदच वाटेल, पण त्यासाठी तुम्हाला माझ्याशी मोकळेपणानं बोलावं लागेल. माझी डॉक्टर नाडकर्णी यांच्याकडे ती दुसरी व्हिजिट होती, पण त्यांच्यासारखे निष्णात सायकोलॉजिस्ट समोर असूनही मी माझ्या मनातलं अजून त्यांच्या पुढे स्पष्टपणे मांडू शकलो नव्हतो. पण आज मात्र मला बोलावंच लागणार होतं. त्याशिवाय ते मला कसं काय मदत करू शकणार होते? मी शब्दांची जुळवाजुळव करू लागलो. हे बघा डॉक्टर, मला आजकाल कोणत्याच गोष्टीत फारसा उत्साह वाटत नाही. म्हणजे सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत. हो, हे तुम्ही मला मागच्या वेळी सांगितलं होतं. त्यावर असं का होत असावं यावर विचार करायला मी तुम्हाला सांगितलं होतं. हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शांतपणे बसून विचार केला, काही मुद्दे लिहून काढले. मग मला असं वाटतंय की नाविन्याचा अभाव हे प्रमुख कारण असावं. म्हणजे बघा ना, आपलं आयुष्य कसं एका चाकोरीतून पुढे पुढे जात आहे, एक मोठ्या लांबवर जाणाऱ्या कंटाळवाण्या रस्त्यावरून. तो वाळवंटातून लांबवर जाणारा एक रस्ता आहे, जिथे आजूबाजूला कोणताच झाड किंवा साधी हिरवळ सुद्धा नाहीये. आहे ती फक्त आजूबाजूला पसरलेली अमर्याद रेती, वर अथांग आकाश आणि तो न संपणारा रस्ता. तो कुठे संपतो तेही दिसत नाही. फक्त त्या शेवट नसलेल्या रस्त्यावरून चालत राहणं हे आपलं भागध्येय. शेवटी मी माझ्या मनातली निराशा जशी होईल तशी शब्दात मांडायचा प्रयत्न केला. तुम्ही लेखक आहात का? डॉक्टरांनी किंचित कौतुक मिश्रित आश्चर्याने विचारले. त्यांच्याकडे येणारे रुग्ण कदाचित अशा प्रकारे व्यक्त होत नसावे. हा, मी करायचो लेखन, कथालेखन फार पूर्वी, कॉलेजला असताना. पण नंतर शिक्षण, नोकरी, संसार या चक्रात ते सगळं मागे पडत गेलं. ऐसी विश्वास ठेवा, तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मला कळला. पण आता थोडं स्पेसिफिक होऊया. म्हणजे नक्की काय खुपत आहे तुम्हाला? म्हणलं तर काहीच खुपत नाही, आणि म्हणलं तर साधी साधी गोष्ट खुपू लागलीये. म्हणजे प्लीज बी स्पेसिफिक. डॉक्टरांनी आपली चिकाटी सोडली नाही. म्हणजे असं पहा, मला आता कशातच फारसा रस किंवा उत्साह वाटत नाही. काहीच नाविन्य नसलेली नोकरी, सतत करवदत राहणारा बॉस, तेच ऑफिस, तीच बिल्डिंग आणि तोच डेस्क, कामही तेच ते, वर्षानुवर्ष सगळं तसंच चालणार. मग ऑफिसला जाताना ट्रॅफिक, येतानाही ट्रॅफिक. त्या ट्रॅफिक मध्ये आजूबाजूला धूर रोखणाऱ्या गाड्या, सिग्नल मोडणारी माणसं, ट्रॅफिक जॅम करणारी माणसं, घरी आल्यावरही अतिपरिचित माणसं, त्यांचे तेच ते न बदलणारे तऱ्हेवाईक स्वभाव, आपल्या त्यांच्याशी पटणाऱ्या त्याच त्या गोष्टी आणि न पटणाऱ्या गोष्टीही त्याच. टीव्ही लावला तरी त्याच त्या कंटाळवाण्या सिरियल्स. किती गोष्टींची यादी करायची? कशात काही बदल नाही. तेच ते रुटीन आणि तोच तो कंटाळा भरून राहिलाय सगळीकडे, अगदी आजूबाजूला आणि माझ्या मनात सगळीकडे. पण यात काही बदल करावा असं नाही कधी वाटलं. म्हणजे स्वतःहून काही बदल करावा असं. पाहिलं की करून, काही बदल करूनही पाहिले. पण एक लक्षात आलं की आता 50च्या घरात फारसा काही बदल घडवून आणण्याची ताकद आणि उत्साह राहिलेला नाही. शिवाय आपण आपलं आयुष्य, आजूबाजूचा समाज
आणि या सगळ्यांनी आखून दिलेल्या अनंत सीमारेषा यात अडकून पडलेलो आपण फार काही भेदू शकणार नाहीये, फार काही ग्रेटही करू शकणार नाहीये. एक सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला आलो आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून मरणार. कदाचित तारुण्यात जेव्हा रक्त उसळी घेत होतं तेव्हा थंडपणे बसून राहण्यापेक्षा काहीतरी जगा वेगळं करायला हवं होतं, म्हणजे तसा प्रयत्न तरी करायला हवा होता. पण आता ते तारुण्य संपलं, तो उत्साही कुठेतरी हरवून गेला. राहिलंय ते फक्त एका बोजड मनाला घेऊन मावळणारं हे बोजड शरीर. पण काहीतरी वेगळं घडलं असेल ना गेल्या काही महिन्यात? काहीच नवीन घडलं नाही म्हणता? डॉक्टरांनी थोडंसं अविश्वासाने विचारलं. एकच नवीन गोष्ट घडलीय डॉक्टर. या सगळ्याचा विचार करून डोकं फुटायची वेळ आल्यावर मी तुमचा पत्ता शोधत इथवर आलो. याचा माझं मलाच विशेष वाटतंय, मी किंचित उपहासाने म्हणालो. अच्छा. समोरच्या पेपरवेटवर बोटाच्या नखांनी टिचक्या वाजवत डॉक्टर विचारमग्न झाले. काही क्षण असेच शांततेत गेले. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? डॉक्टर विचार करत एक एक शब्द शांतपणे उच्चारत होते. म्हणजे काय डॉक्टर? माझा विश्वास नसता तर मी परत दुसऱ्यांदा इथे आलो असतो का? ओके डॅन, मी तुम्हाला एक सुचवू शकतो. तुम्ही हा उपाय करून पहा आणि आपण परत 15 दिवसांनी भेटूच. कोणता उपाय? तुम्ही तुमच्या मनातले विचार आता लिहून काढायला सुरुवात करा, स्टोरी स्वरूपात. थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची कथा लिहायला चालू करा. म्हणजे असं बघा, तुमच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग आणि त्या बाबतीत तुमच्या मनात येणारे विचार, भावना, हे सगळं. त्याने काय फरक पडणार आहे डॉक्टर? माझं आयुष्य हे असं कंटाळवाणं, ते लिहायला बसलं तर अजूनच कंटाळा येईल. तुम्ही म्हणताय म्हणून मी लिहीनही कदाचित, पण त्यांनी माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? मी जरा पडलेल्या स्वरातच म्हणालो. कसा आणि किती फरक पडेल हे मी आत्ता सांगणार नाही, पण फरक पडेल हे नक्की. माझ्यावर विश्वास आहे म्हणालात ना तुम्ही मगाशी. डॉक्टरांनी मला पेचात पकडलं आणि त्यांचं म्हणणं मान्य करण्यावाचून मला पर्यायच उरला नाही. माझ्या मनातला गोंधळ तसाच ठेवून आमची ती व्हिजिट तिथे संपली. हा, बोला आता. काय बोलू डॉक्टर? तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी माझी कथा लिहायला सुरुवात केलीये. मग काही वेगळं वाटतंय का? मजा येतेय का? मजा? तसं तर काही जाणवलं नाही बुवा मला. म्हणजे बघा, मागच्या व्हिजिट नंतर मी लगेच लिहायला घेतलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे प्रसंग लिहायला सुरुवात केली. इनफॅक्ट आपली व्हिजिट हाच पहिला प्रसंग लिहिला. व्हेरी गुड. मग लिहिता लिहिता काही जाणवलं का? कागदावर मोकळेपणाने आपण आपले विचार मांडू शकतोय हा अनुभव. हा, तसं जाणवलं. काही बाबतीत कागदावर लिहिताना माझे विचार मलाच अधिक स्पष्ट होत गेले. पण डॉक्टर, पण काय? त्यात काही विशेष मजा नाही डॉक्टर. म्हणजे जे कंटाळवाणं रुटीन आजूबाजूला घडतंय ते लिहून काढून असा काय बदल होणार आहे माझ्या आयुष्यात? शिवाय माझे विचार मला स्पष्ट झाले तरी शेवटी माझ्या मनातले विचार माझ्याच मनात साठून राहणारच ना. बरोबर. डॉक्टर विचारमग्न झाले. तुम्ही लिहिलेलं काही आणलंय का? म्हणजे मला ते वाचायला आवडलं असतं. असं ते म्हणताच मी हळूच माझ्याकडच्या पिशवीतून माझी लेखनाची वही काढली आणि किंचित साशंकतेनं त्यांच्या समोर धरली. त्यांनी विचारलं तरच ती द्यायची असं मी ठरवलं होतं. डॉक्टर एक एक पान उलटू लागले. मध्येच ते कोणत्या तरी पानाशी थांबायचे आणि ते पान वाचायला सुरुवात करायचे. अगदी लहानपणीच्या आठवणीही लिहिल्या आहेत तुम्ही.
छान छान, डॉक्टर मध्येच म्हणाले आणि मला थोडं बरं वाटलं. डॉक्टर मनाशीच पण थोडं मोठ्यानं वाचू लागले. 10वीत मला चांगले मार्क मिळाले. तोपर्यंत खूप वेगवेगळं वाचन करून झाल्यानं आपण सुद्धा साहित्य रसात डोंबून जावं, काही लेखन करावं ही उर्मी सतत मनात येऊ लागली होती. मी उत्साहात बाबांकडे गेलो आणि मला आर्ट्सला जायचं आहे ही इच्छा प्रदर्शित केली. त्यावर त्यांची प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती. "केचे डोहाळे लागले आहेत का तुला?" अशी सुरुवात करून ते बरंच बोलले. "काही नाही, गुपचूप सायन्सला जायचं. इतके मार्क्स पडले आहेत तर आर्ट्स कशाला?" त्यांनी अंतिम निर्णय सांगितला आणि माझ्या आयुष्याची नौका एका रुळलेल्या दिशेला ढकलली गेली. इंटरेस्टिंग, इतकं वाचल्यावर डॉक्टर एकच शब्द म्हणाले आणि पुढं पानं उलटू लागले. पुन्हा ते एका पानापाशी थबकले. आज मी बायकोला एक नवीन कथा वाचायला दिली. हो, कित्येक दिवसांनी मी काहीतरी नवीन लेखन केलं होतं. ती वाचून काय म्हणेल याची उत्सुकता मला होती. पण तिनं ती दिवसभर तशीच ठेवून दिली आणि रात्री झोपताना वाचायला घेतली. वाचता वाचता ती चक्क झोपून गेली. तिच्या छातीवर पडलेली वही मग मी हलकेच उचलून कपाटात ठेवली. दुसऱ्या दिवशी तिनं त्याबद्दल काहीही विचारणा केली नाही. डॉक्टर वाचत असताना परत विचारमग्न झाले आणि विचार करता करता त्याने नेहमीच्या सवयीनं समोरच्या पेपरवेटवर बोटानं टिचक्या वाजवायला सुरुवात केली. बर, आता पुढची स्टेप घ्या. म्हणजे आता पुढे काय घडेल हे इमॅजिन करून लिहायला सुरुवात करा. म्हणजेच ही तुमची स्टोरी वर्तमान काळातून पुढे ओढून तिला भविष्य काळात आणा. साउंड्स इंटरेस्टिंग, बट अगेन याने काय फरक पडेल? जो बदल तुम्हाला आजूबाजूला हवाय तो आधी तुमच्या स्टोरीत येऊ द्या आणि नंतर तो प्रत्यक्ष आणण्यासाठी खटपट करा. येतंय का लक्षात मी काय म्हणतोय ते? हो हो, येतंय थोडं थोडं. पण डॉक्टर, अहो प्रयत्न तर करून पहा. काही फरक पडतो का ते पाहू आणि बोलू पुढच्या व्हिजिटला. ओके डॉक्टर. ती व्हिजिट तिथेच संपली. हाऊ आर यू? हाऊ इज लाईफ? एनिथिंग बेटर? डॉक्टर थोडं पुढे झुकून मला विचारत होते. मला गंमत वाटली. येस डॉक, यावेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पुढे काय होईल असं इमॅजिन करून लिहायला सुरुवात केलीये. गुड. डॉक्टरांनी मी पुढे अजून काही बोलावं म्हणून पॉज घेतला. फीलिंग मच बेटर नाव. ऍटलिस्ट माझ्या कल्पनेतल्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे एखादी घटना, मग ती माझ्या बाबतीत घडणारी असो व आजूबाजूला इतर कोणासोबत, मी त्या घटनेचा अपेक्षित शेवट टाळतो आणि त्या घटनेला काहीतरी अनपेक्षित ट्विस्ट देऊन बघतो. हे सगळं लिहिताना जाम मजा येते. ऍटलिस्ट समथिंग डिफरंट दॅन नॉर्मल बोरिंग रुटीन, यु नो. गुड. माझा सल्ला तुम्हाला उपयोगी पडत आहे हे ऐकून आनंद वाटला. मी तुम्हाला अजून एक गोष्ट करायला, हो, इमॅजिन केलेलं प्रत्यक्षात आणणं ना, ते मात्र जमेल तसं करतोय. काही बाबतीत ते शक्य होतंय आणि काही बाबतीत होत नाहीये. अरे वा, पाहू शकतो का मी तुम्ही नवीन काय काय लिहिलं आहे ते? यावर मी काही न बोलता माझी वही पिशवीतून काढून त्यांच्या हातात दिली. त्यांनी काही पानं चाळली आणि अचानक शेवटच्या पानावर येऊन ते पान ते वाचू लागले. माझं आज नेहमीप्रमाणे बॉस बरोबर काही कारणाने वाजलं म्हणजे चांगलंच वाजलं. त्याचं सतत करवडत राहणं आता माझ्या डोक्यात गेलं होतं. त्याच्याकडे छोट्या चुकीलाही माफी नाही. माझ्या कोणत्याही चुकीला ती चूक म्हणून न पाहता तो माझ्या बुद्धीचा अपमान करतो.
कधी आम्ही दोघं असताना तर कधी सर्वांसमोर. आज त्यानं माझा असाच अपमान केला आणि मी ठरवल्याप्रमाणे इतके दिवस बाळगून असलेली सुरी पिशवीतून काढली. किती दिवस त्यांनी बोलायचं आणि आपण ऐकून घ्यायचं. अशा प्रसंगाचा शेवट आता काही वेगळा व्हायला नको का? वाचता वाचता डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. आधी आश्चर्य आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागलं. तुम्ही हे नुसतंच लिहिलं आहे की? तुटक स्वरात त्यांनी विचारलं. फॉर अ चेंज त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून मला मात्र मजा वाटत. ती एक गंमतच झालीये डॉक्टर. इमॅजिन झालेलं स्वप्न पूर्ण करून मग मी लिहायला घेतलं आज. हे ऐकल्यावर डॉक्टरांचा चेहरा अधिकच चिंताग्रस्त झाला. माझ्याकडे रोखून पाहत थरथरत्या हातांनी त्यांनी समोरचा रिसिव्हर उचलला आणि डायल केलं. 100. हे सगळं मी इमॅजिन केलं त्याप्रमाणेच घडत होतं. आता हे सगळं घडून गेल्यावर लिहून काढायला मात्र खूप मजा येणार होती. धन्यवाद.